गणरायाची विविध रूपं गणेशोत्सवात आपण पाहिली असतीलच, मात्र मुंबईत गिरगावात खेतवाडीत यंदा चक्क गणरायाचं स्त्री रूपातलं दर्शन भक्तांना घेता येणार आहे. ऐकून आश्चर्य वाटेल. चला पाहूया गणरायाचं वैनायकी रूप. ही गणेश मूर्ती पाहिलीत? आश्चर्याचा धक्का बसला ना गणेशाचं हे रूप पाहून? खेतवाडी तिसरी क्रॉस लेन मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची ही अनोखी मूर्ती आहे. हे आहे श्री गणेशाचं स्त्री रूप, अर्थात विनायकी रूप. सध्या सर्वाधिक चर्चा होतीये ती खेतवाडीतल्या याच गणेश मूर्तीची. समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना वाढलेल्या असताना स्त्रियांनी गणरायासारखं विनायकी रूप धारण करून राक्षस प्रवृत्तीचा नाश करावा असा संदेश यातून देण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. आमच्या मंडळाच्या वतीने यावेळी काहीतरी नवीन, कारण जे आपल्या महाराष्ट्रात जे चाललंय की कुठेतरी स्त्रीसाठी अन्याय होताना वगैरे, तर प्रत्येक स्त्रीला हा विनायकी अवतार घ्यावाच लागणार आहे. गणरायाचं हे स्त्री रूप पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. मात्र पुराणातच विनायकी गणरायाचा उल्लेख असल्याचा दाखला दिला जातो. गणेशोत्सव म्हटला की आपल्याला गणरायाची अनेक रूपं ही पाहता येतात आणि त्याचप्रमाणे मूर्ती देखील घडतात. परंतु यावर्षीचं एक अनोखं असं रूप म्हणजे आपल्याला गणरायाचं विनायकी रूप पाहायला मिळणार आहे. आपण आता आहोत खेतवाडी तिसरी क्रॉस लेन या गणेशोत्सव मंडळामध्ये आणि याच वर्षी अत्यंत अशी सुरेख आणि अत्यंत वेगळी अशी मूर्ती आपल्याला या गणरायाची पाहायला मिळते. परंतु या वर्षीचं मूर्तीचं रूप आहे ते अनोखं आहे, ते म्हणजे विनायकी देवीचं ह्या ठिकाणी जे गणपतीचं रूप आहे ते साकारण्यात आलेलं आहे. समाजामध्ये पाहिलं तर स्त्रियांवरती होणारे अनेक अन्याय आहेत. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी देखील हे स्त्री रूप विनायकाचं आहे ते खूप आपल्याला काहीतरी सांगून जातं आणि त्याच अनुषंगाने हा जो सोशल मेसेज घेऊन या ठिकाणी क्रॉस लेन खेतवाडी तिसरी गल्ली या गणेशोत्सव मंडळाने अत्यंत सुरेख असा मेसेज देत या वर्षीचा गणेशोत्सव हा या उत्साहात साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. गजमुखी देवाचं हे स्त्री रूपातलं दर्शन आजच्या काळातलं नाहीये, तर अनादी कालापासून आहे. काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत गणपती सारखी सोंड असलेल्या स्त्री रूपातील वैनायकी किंवा विनायकी मूर्ती दिसतात. मत्स्य पुराणात शंकरानं निर्मित केलेल्या 200 देवतांमध्ये वैनायकाचा उल्लेख आहे. वनदुर्ग उपनिषद, स्कंद पुराण आणि काशी स्कंधातही वैनायकाचा उल्लेख आहे. अंधकासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी शंकरानं मातृकांची निर्मिती केली, त्यात वैनायकी आहे. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात 10व्या शतकातील विनायकी गणेशाची मूर्ती सापडली. गणेशासारखीच सोंडधारी असल्यानं वैनायकी असं मूर्तीचं नामकरण करण्यात आलं. वैनायकी, विनायकी, स्त्री गणेश, गजानन, विघ्नेश्वरी असं शास्त्र पुराणात उल्लेख आहे. वैनायकी शिल्प हे बसलेली, उभी आणि नृत्य अवस्थेत आहे. पुण्याजवळ भुलेश्वर आणि ठाण्यात राबोडीतही वैनायकी गणपतीचं मंदिर आहे. गणरायाची पत्नी, शक्ती, मातृका आणि ऊर्जा अशा विविध रूपात वैनायकी रूपाकडे पाहिलं जातं. मातृका, योगिनी हे शब्द आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकले असतील. बऱ्याच जणांना या शब्दांच्या मागची संकल्पना काय आहे हे देखील माहिती असेल. शाक्त संप्रदाय जसा वाढीला लागला तसं जे मुख्य देव आहेत तर त्यांची स्त्री रूपं अस्तित्वात आली. उदाहरणार्थ विष्णूची वैष्णवी, महेश्वराची माहेश्वरी, ब्रह्माची ब्राह्मी, कुमारस्कंदाची कौमारी, वराहाची वाराही, नरसिंहाची नारसिंही. ह्या मातृकांच्या मांदियाळीमधलीच एक मातृका म्हणजे गणेशी अथवा वैनायकी, गणेशाचं स्त्री रूप. ही जी गणेशी आहे तर हिचा उल्लेख आपल्याला मत्स्यपुराण, स्कंदपुराण, देवीपुराण यांच्यामध्ये आढळतो. मत्स्यपुराणानुसार शिवानं जेव्हा अंधकासुराचा वध करण्यासाठी मातृकांची निर्मिती केली तर त्यांच्यामध्येही वैनायकी सुद्धा त्यानं निर्माण केली होती. देवीपुराणामध्ये या वैनायकीलाच गणनायिका असं सुद्धा म्हटलेलं आहे. ही जी वैनायकी आहे ही शाक्त संप्रदायामध्ये आपलं एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान राखून होती, पण ही मूर्तिरूपामध्ये तितकीशी आपल्याला आढळत नाही. आपल्याला ज्या मातृका मुख्यत्वे दिसतात मूर्तिरूपात त्या ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, माहेंद्री आणि चामुंडा याच दिसतात. पण वैनायकी आपलं एक स्वतंत्र अस्तित्व राखून होती आणि ती शिल्पबद्धही झालेली होती. काही वेळेला
ती गणपतीप्रमाणेच तुंदिल तनू अशी शिल्पबद्ध झालेली आहे काही उदाहरणांमध्ये, तर काही ठिकाणी ती एक सौष्ठवपूर्ण अशा देहयष्टीची दाखवलेली आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर ओडिशामध्ये जे हिरापूर आहे तर तिथे जे योगिनी मंदिर आहे तर तिथे आपल्याला ही तुंदिल तनू गजमुखी, गणेशी अथवा वैनायकी पाहायला मिळते. त्याचबरोबर जबलपूर जे आहे तर तिथं जे भेडाघाट योगिनी मंदिर आहे तिथेही आपल्याला ही वैनायकी पाहायला मिळते. महाराष्ट्राचा विचार केला तर पुण्याजवळ जे भुलेश्वर मंदिर आहे तर तिथेही आपल्याला ही वैनायकी पाहायला मिळते. इथे मात्र सौष्ठवपूर्ण देहयष्टी तिची दाखवलेली आहे आणि ज्या बाकीच्या मातृका आहेत तर त्यांच्या मांदियाळीमध्येच ही गणेशी अथवा वैनायकी दाखवलेली आहे. हिंदू धर्मात अनादी काळापासून गणरायाचं महत्व आहे. हिंदू धर्म आणि भारताच्या हजारो वर्षांच्या प्रवासात गणरायाची विविध रूपं समोर आली. त्यावर कथा पुराणही रचण्यात आली. याच प्रवासात विनायकी गणेश असं स्त्री रूपही गणरायाला मिळालं असावं. रामायणापासून ते पोलिसांपर्यंतची गणरायाची रूपं अवतीभोवती गणेशोत्सवात बघायला मिळतात. यंदाच्या गणेशोत्सवात विनायकी रूपाला आता सार्वजनिक स्वरूप प्राप्त होतंय. विनायकी रूपातलं हे गणरायाचं रूप भाविकांच्या श्रद्धेचंच रूप मानायला हवं. निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई.